नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही अशा लोकांना सादर करतो जे कॉन्ट्रोवर्शियल असतात, विवादांमध्ये घेरलेले असतात. असे लोक ज्यांना जनतेला प्रश्न विचारायचे असतात, असे लोक जे चर्चेमध्ये असतात. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. नामांकित पोलीस ऑफिसर किरण बेदी आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आज अदालतमध्ये आरोपी सुद्धा आहे, जनताही आणि जनतेचे जजही. या आधी की आजचा खटला सुरू करू, आजचे जज MB कौशल यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. परवानगी आहे, अदालतची कारवाई सुरू करावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालत मध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या विवादांनी घेरलेल्या असतात. किरणजी, तुमचं 33 वर्षांचं पोलीस करिअर मी पाहिलं. वाचता वाचता वाटलं तुमचं नाव तर विवादांची देवी असायला हवं होतं. प्रत्येक पावलावर तुमच्यासाठी कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी उभी राहते. नक्की कुठली? 1981 मध्ये सगळ्यात आधी दिल्लीच्या जनतेने तुम्हाला पाहिलं होतं, जेव्हा प्रत्येकाची गाडी क्रेनने उचलून नेली जायची. यामध्ये कॉन्ट्रोवर्सी कुठल्या गोष्टीची? तो काळ जेव्हा तुमचं नाव क्रेन बेदी केलं होतं. मग ही कॉन्ट्रोवर्सी थोडी आहे. ही काय कॉन्ट्रोवर्सी आहे? ही कुठली कॉन्ट्रोवर्सी आहे? हे विवाद होते. लोकांना वाटायचं की इतकं कठोर सुद्धा असू नये दिल्लीच्या जनतेच्या ट्रॅफिक बरोबर. इतकी बिघडली होती त्यावर हाच इलाज होता. पण तुम्ही पाहिलं, पुन्हा बिघडलीये. मग परत ड्युटी जॉईन करावी लागेल. तुम्हाला खरी कॉन्ट्रोवर्सी सांगतो. हं. चंदीगडमध्ये हो. जेव्हा तुमची पोस्टिंग झाली, तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिलं काम हे केलं की तिथे जे डिस्कोज होते ते बंद केलेत. म्हणाला त्या शहरामध्ये कुठलीच नाईट लाईफ नसली पाहिजे. हो, केले बंद आम्ही, कारण खूप बिघडत होती मुलं ना. आणि युनिव्हर्सिटी आहे, असं थोडी आहे की दारू यावी 12 वाजल्यानंतर आणि मुलींना उचलायचं आणि हवं ते करायचं. मग पोलिसांचं काय काम आहे? आम्ही कशासाठी आहोत? जर 12 वाजल्यानंतर त्यांनी दारू पिऊन मुलींची छेड काढायची आणि मी त्याचा तपासच करत बसायचं, मग मी आहे कशासाठी? पण तुमचं काम पोलिसिंग करायचं आहे की रिफॉर्म करायचं आहे सोसायटीला? दोन्ही. माझं काम आहे पोलिसिंग पण करणं आणि क्राईमला सुद्धा थांबवणं. आणि जी गोष्ट क्राईम वाढवते, काहीतरी अशी प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते ना. जेव्हा तुम्ही लिमिट क्रॉस कराल तर पोलीस कशासाठी? पोलीस त्या लिमिट सांगण्यासाठी की ही लिमिट आहे. याच्या पुढे तुम्ही जाल तर मग तिहार जेल. किरणजी, पण पोलीस ऑफिसर्स तर बरेचसे आहेत. काय कारण आहे की तुम्ही जिथे जाता तिथेच अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज उभ्या राहतात? हे मला नाही माहीत. तुम्ही कित्येक वर्ष युनायटेड नेशन्समध्ये राहिल्यानंतर परत आला आहात. दिल्ली बार असोसिएशनच्या लोकांनी राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलंय. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. ओ, खूप चांगली गोष्ट आहे. मी नाही वाचली. दाखवा. आता तुम्हाला दाखवू शकतो मी. हे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना आणि होम मिनिस्टर शिवराज पाटील यांना लिहिलंय. आणि यामध्ये ते म्हणाले की किरण बेदींना दिल्ली पोलीसमध्ये परत कुठल्याही किमतीवर नाही येऊ दिलं कुठल्या पाहिजे. किमतीवर? जे दिल्लीचे वकील आहेत ते आजपर्यंत या गोष्टी विसरले नाहीयेत की किरण बेदींच्या डोळ्यासमोर किती वाईट प्रकारे त्यांची धुलाई झाली होती. ते सिरियस नाहीयेत. हे सिरियस नाहीये. धुलाई सिरियस नव्हती की हा चार्ज सिरियस नाही? धुलाई नव्हतीच ती, परंतु हे लेटर सिरियस नाहीये. मला नाही वाटत त्यांचं म्हणणं हे. मला वाटतं त्यांना आवडेल मी परत आलेले. ते चांगले लोक आहेत. त्यांनी लिहिलं की द लॉयर्स हॅव नॉट फॉरगॉटन द इयर 1988 अँड मिस किरण बेदी वर मिसयुजिंग हर पोझिशन ॲज अ DCP नॉर्थ. त्यांना 1988ची गोष्ट आठवते अजूनही. कन्नाई एका म्युनिसिपल कॉर्पोरेटर बरोबर, ज्यांनी हजारो लोक खरेदी केले लॉयर्सवर अटॅक करायला कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये इन ऑर्डर टू टीच अ लेसन टू देम. ते त्यांनी शब्द मिसयुजिंग लिहिलेत. कदाचित त्यांना युजिंग लिहायचं होतं, मिस तर असंच लिहिलंय. त्यांनी हे सुद्धा लिहिलंय की हे लोक क्रूर लाठीचार्ज विरोधामध्ये आंदोलन करत होते, ज्याचा आदेश माननीय किरण बेदींनी दिला होता आणि त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. बार असोसिएशनला हे अधोरेखित करू इच्छितो की वकिलांनी आजच्या तारखेपर्यंत ही दुर्दैवी घटना नाही विसरली पाहिजे आणि असा कुठलाही प्रयत्न, यावर जरा लक्ष द्या, असा कुठलाही प्रयत्न किरण बेदींना कमिशनर ऑफ पोलीस पदावर नियुक्त करण्याचा
विथ द फाइंडिंग ऑफ वाधवा कमिशन मे ॲग्रिवेट द सिच्युएशन. जर तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये परत आलात तर दंगल होऊ शकते. काही हरकत नाही. खूप मोठी पोलीस फोर्स आहे, ती सांभाळेल त्यांना. कारण मग यामध्ये काही इंटेन्शन थोडीच आहे. ही तर ड्युटी आहे. प्रत्येक ड्युटीचे 2 पैलू असतात. तर एक यूज सुद्धा म्हणू शकतो, तर एक मिसयूज सुद्धा म्हणू शकतो. सी, इट्स ऑल्वेज 2 फेसेस ऑफ द सेम कॉइन. आणि आम्ही लोक तर एक ड्युटी करून दुसऱ्या ड्युटीवर निघून जातो. थांबून कशाला राहायचं? पण ते तर हे म्हणाले की जर तुम्ही इथे आलात तर ते प्रोटेस्ट करतील. त्यांनी होम मिनिस्टरकडून टाइम मागितला आहे या बाबतीत तक्रार करण्यासाठी. मग होम मिनिस्टर साहेब कदाचित खूप बिझी आहेत. त्यांच्याकडे इतके सीरियस नाहीये. आय डोंट थिंक सो. मी ऐकले की तुमची पोस्टिंग यासाठीच थांबलेली आहे. नाही. त्यामुळे नाही, मी सुट्टीवर आहे. मी एक पुस्तक लिहिते. मी पुस्तकाचं फर्स्ट ड्राफ्ट लिहिलेलं आहे. तो कॉन्ट्रोव्हर्शियल नक्कीच असेल. ते पुस्तक नक्कीच असेल. आणखी एक सब्जेक्ट मिळेल आपकी अदालतमध्ये 10 वर्षांनंतर. जशी मी तुमच्याकडे आले 12 वर्षांनंतर. ऑक्टोबरमध्ये मी ड्युटीवर परत जाते. तर यामुळे नाही थांबले कारण की हे आहे किंवा आणखी कोणी आहे. यामुळे थांबले की मी सुट्टी अकॅडमिकली मागितली आहे. म्हणजे मला माझं पुस्तक लिहिता येईल, ज्यात मी माझा सगळा युनायटेड नेशन्स एक्सपिरियन्स आणि माझा कॉन्ट्रोव्हर्शियल एक्सपिरियन्स लिहू शकेन. म्हणजे मान्य करता तुम्ही कॉन्ट्रोव्हर्सीज तर आहात. तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हटलंय. नाहीतर तुम्ही मला कन्व्हिक्शन मिळवून द्याल जज साहेबांकडून. मग तुमचं नाव मग किरण बेदीच्या ऐवजी कॉन्ट्रोव्हर्सीजची देवी करायला हवं. तुम्ही का त्यांच्याबरोबर जाताय? यू आर रजत. यू आर नॉट डेम की जे माझं नाव चेंज करतील. पण तुम्हाला आठवतं का जी 1988 मध्ये घटना झाली होती ज्यासाठी वाधवा कमिशनने तुम्हाला या गोष्टीसाठी दोषी ठरवलं हे होतं? बघा, जर तुम्ही वाधवा कमिशनबद्दल लक्षपूर्वक वाचलं तर वाधवा कमिशनने सगळ्यांना दोषी मानलं होतं. सगळ्यांना. आणि जे रेकमेंडेशन जे काही दिले गेले होते ते मला नाही वाटत इम्प्लिमेंट झालेत किंवा एक्सेप्ट झाले. सो इट इज रिमेनिंग स्टेटसला. तर गव्हर्नमेंट जिथं कमिशन होतं तिथंच थांबलं होतं कारण त्यांना सगळेच दोषी वाटले. ज्याचा अर्थ कोणीच दोषी नाही. अच्छा, एवढंच सांगा, जर आज परत तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये जेव्हा जाल आणि पुन्हा एकदा संधी मिळाली तर त्याच प्रकारे कराल जसं 88 मध्ये केलं होतं की आज तुम्ही बदलला नाही, आहात? खूप वर्ष झाली. टेक्नॉलॉजी आली. ट्रेनिंग नवी आली. त्यामुळे एक्सपिरियन्स सुद्धा नवीन आला. हे सांगू शकता का की किरण बेदी येताच जो टेरर जी भीती लोकांमध्ये बसायची ती भीती परत येईल का? कुठल्या गोष्टीची भीती? कुठल्या गोष्टीची भीती? कुणाची तरी गाडी उचलण्याची भीती, कुणाला तरी मारहाण होण्याची भीती. गाडी नक्कीच उचलली जाईल जर चुकीची पार्क केली असेल. म्हणजे आत्ता सुद्धा उचलतायत, तेव्हा सुद्धा उचलतील. आणि जर कोणी चुकीचं काम करतंय तर तो जेलमध्ये नक्कीच जाईल. हो, पण जेलमधून जेव्हा परत येईल तर त्याला सुधारण्याचं सुद्धा काम केलं जाईल. हे माझं नवीन लर्निंग आहे. जे आधी कदाचित इतकं जास्त नव्हतं. ते आत्ता झालंय. त्यामुळे काही चेंजेस सुद्धा आहेत, काही अमेंडमेंट्स सुद्धा आहेत आणि काही कंटिन्युटी सुद्धा असेल. जनतेला विचारूयात की किती विश्वास त्यांना आहे तुमच्या क्षमतेवर? पोलिसांमध्ये असं का आहे की केवळ एक नाव किरण बेदी पोलिसांमधून येत आहे, बाकी लोकांचं नाव का नाहीये? ते आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ओव्हरऑल पोलीस कॉन्सेप्टमध्ये का नाहीये? मग ते कैदींच्या रिफॉर्मसाठी असो किंवा इंदिरा गांधींच्या गाडीला क्रेनने उचलण्याबाबत असेल, बाकी लोक असं काही का नाही करत की त्या लोकांचं रिकग्निशन किंवा या प्रकारचं काम असेल की पोलीस काहीतरी करतायत, चांगल्या लेवलला करतायत? हे तर उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे की बाकी लोक असं का करत नाहीये? बाकीच्यांना बोलवा आपकी अदालतमध्ये. त्यांना विचारा. कशी उत्तरं देऊ शकते मी? पण एक जो माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती जो पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा सरकारी सर्व्हिसमध्ये येतो तो आपल्या दृष्टिकोनातून येतो, आपल्या क्वालिटीज सोबत येतो, आपल्या ॲटिट्यूड्स बरोबर येतो, आपल्या बिलीफ्स बरोबर येतो. आणि या बिलीफ आणि दृष्टिकोनाची डिग्री प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. कदाचित खूप जास्त काम कित्येक लोकांची दिसून नसतील आली आणि माझी जास्त दिसून आली असतील. त्यामुळे कदाचित तुम्ही असा विचार करत असाल आणि माझा असा विश्वास आहे की कदाचित माझ्यापेक्षा जास्त ऑफिसर्स जे माझ्यापेक्षा खूप जास्त सक्षम ऑफिसर आहेत आणि एक ऑफिसर जज साहेब सुद्धा बसलेत. अशी चांगली कामं दिसून नाही आली. त्यामुळे तुम्हाला माहित नाही तर कदाचित हेच कारण असू शकतं. परंतु मी असं म्हणते की आम्ही लोक सगळे आपापल्या दृष्टिकोनातून येतो आणि आपापला अप्रोच घेऊन येतो. त्यामुळे कदाचित दिस इज वन ऑफ द रिझन. आणि तुम्हाला त्यांचं काम नाही दिसून आलं त्यामुळे चूक माझी नाहीये, ही चूक मीडियाची आहे ज्यांनी त्यांचं काम तुम्हाला दाखवलं नाही. किरणजी, तुमची कामं का दिसून येतात आणि इतरांची कामं का दिसून येत नाहीत याविषयी माझ्याकडे आरोप आहेत. पण आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर किरण बेदी यांच्यावर जनतेचा खटला असाच पुढे चालू राहील.
आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत पोलीस ऑफिसर किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या मनमानी करतात. किरणजी, तुम्ही म्हणत होतात ना की बाकी लोक का दिसून येत नाही, तुम्ही का दिसून येता? कुठल्याही IAS ऑफिसरला विचारा, ते म्हणतात किरण बेदी जिथे बसतात कुणाचंच ऐकत नाही, जे त्यांच्या मनाला वाटतं तेच करतात. हे चूक नाहीये. तुम्ही हा आरोप स्वीकारत आहात. हो, करते. आणि माझे जज साहेब पण करतील, कारण माझे जज साहेब सिनियर ऑफिसर होते. कित्येकदा मी यांचं सुद्धा ऐकत नव्हते. परंतु चांगली गोष्ट ही होती की जेव्हा मी म्हणणं ऐकत नसायचे, तेव्हा ते मला समजून घ्यायचा प्रयत्न करायचे की मी यांचं म्हणणं का ऐकत नाहीये. त्यामुळे ऐकत नाहीये की सर माझा दृष्टिकोन समजून घ्या की मी रस्त्यावर उभी आहे. मला माहितीये इथे काय होतंय. मला माहितीये ह्याचं तापमान काय आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या किंवा इथे माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर उभे राहा किंवा माझं म्हणणं ऐका. मग हे ऐकायचंय माझं. पण त्याचा परिणाम किरणजी असा सुद्धा व्हायचा की कुठल्याही एका जागी तुम्हाला टिकून राहू दिलं जायचं नाही. हो, हो. मिझोराममध्ये 1999ची गोष्ट आहे. तुम्हाला एका रात्रीत बॅग उचलून परत यावं लागलं होतं दिल्लीला. ती सिच्युएशन अशी होती की जर मी नसते आले तर तिथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खूप बिघडली असती. आणि तिथली धमकी होती काही सेक्शन्समधून की माझं घर जाळून टाकतील. तर मी विचार केला की मी तिथली DIG रेंज आहे आणि DIG रेंजचं घर जाळलं, कारण मी DIG रेंज आहे. मी बसून राहिले, मी बघत राहिले तुम्ही काय करू शकता. तर त्यात काही काही अरेला कारेची गोष्ट थोडीच आहे ती. जर मी तिथून बाजूला झाल्याने ते घर वाचत असेल आणि स्टेटमध्ये कर्फ्यू काढला जात असेल वगैरे वगैरे, तर समंजसपणा यातच आहे की तर त्यामुळे मी तिथून स्वतःला दूर सुद्धा केलं. मी तिथून बाहेर पडले कारण तिथे सिच्युएशन नॉर्मल व्हावी. किरणजी, अशी काय जिद्द असू शकेल की जिथे तुम्ही जाल तिथूनच तुम्हाला परत यावं लागतं? मी तुमच्या पुस्तकांमध्ये बघत होतो, तुम्ही लिहिलंय की तुम्हाला जेव्हा तिहार जेलला पाठवलं गेलं तर कोणी तिथे जायलाच तयार नव्हतं. पनिशमेंट पोस्टिंग असायची. हो, ही खरी गोष्ट आहे. जेलमध्ये कधीच कुठल्याही पोलीस ऑफिसर साधारण आजपर्यंत जायला आवडत नाही की नॉर्मल पोलिसिंगपेक्षा वेगळं त्यांनी ॲबनॉर्मल पोलिसिंग करावं. म्हणजे अशा लोकांबरोबर जे अशा सिच्युएशनमध्ये, म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे, कुणी जास्त थांबायचं नाही. 2 प्रकारचे लोक थांबायचे. एक एक ते थांबायचे ज्यांना दिल्लीमध्येच राहायचं असायचं. कारण त्यांना वाटायचं त्यांची दिल्लीच्या बाहेर पोस्टिंग होऊ नये. आणि दुसरे, त्यांना तिथे बसायचंच नसायचं. त्यांना कुठेतरी दुसरीकडे सेक्रेटरीएटपाशी बसायचं असायचं, जिथे चीफ मिनिस्टर सुद्धा असतील, होम मिनिस्टर सुद्धा असतील, चीफ सेक्रेटरी सुद्धा असतील, त्यांच्याबरोबर तिथे त्यांना बसायचं नसायचं. आणि जेव्हा कधी त्यांच्याजवळ एखादा अधिकार, क्षमता असायची, ते आपली बदली करून घ्यायचे. त्यामुळे ही खरी गोष्ट आहे की तिथे कुणालाही जायचं आणि नसायचं. हे सुद्धा खरं आहे का की जिथे कुणालाही जायचं नसायचं तिथे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 9 महिने वाट बघावी लागली होती? हो, करावं होम लागलं मिनिस्ट्रीनी होतं. तुम्हाला पोझिशनिंग दिली नव्हती? ते होम मिनिस्टर खूप बिझी आहेत. होम मिनिस्टरना वेळ लागतो. ते बिझी होते आणि ते मी इतकी इम्पोर्टंट नव्हते. तर चांगलं केलं मला 9 महिने दिले. त्याच 9 महिन्यात मी लिहायला वाचायला शिकले. किंवा मग होम मिनिस्ट्री अशी जागा शोधत होती जिथे खरंच शिक्षा दिली जाऊ शकेल किरण त्यांच्याकडे बेदी इतका यांना? वेळ नाहीये शोधण्यासाठी. ते तर 9 महिन्यानंतर चार्टर्ड त्यांच्या अकाउंटंट डिपार्टमेंटने सांगितलं होतं की तुम्ही फुकटामध्ये यांना पगार का देताय? यांना तुम्हाला लावावंच लागेल. तर त्यावेळी जेलच रिकामं होतं. त्यामुळे त्यांनी लगेच जेलमध्ये लावलं. किरणजी, सत्य तर हे आहे की दिल्ली पोलीसमध्ये काही असे ऑफिसर होते ज्यांनी जाणून बुजून तुम्हाला कुठली पोझिशनिंग दिली नाही. हे सुद्धा खरं नाही की त्यावेळी जे ऑफिसर्स तिथे बसले होते, त्यांना तिथेच बसून राहायचं होतं. कारण त्यांना तिथेच थांबायचं होतं. माझा आणि त्यांचा कुठला सामना नव्हता. माझ्याकडे ती शक्ती नव्हती त्यांना बाजूला करायची. आणि ना मी शक्तीचा वापर करते कुणाला बाजूला करण्यासाठी. जो जिथे बसतो त्याला बसू देत. मी फक्त वाट बघण्यासाठी तयार होते. पण असं नाहीये का की जिथे तुम्ही जाता, जे IAS ऑफिसर्स असतात त्यांच्याशी नक्कीच भेटता? मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय. मला माहितीये तुम्हाला काय किरणजी, म्हणायचंय. चंदीगडमध्ये 41 मला माहिती दिवसात होतं चंदीगडबद्दल बोलणार तुम्ही. 41 दिवसाच्या आत तुम्हाला यावं लागलं होतं परत दिल्लीला? कारण तुमचा होम सेक्रेटरीशी वाद झाला होता? हो. तो खरंच एक आमना-सामना होता. मला विचाराल तर खरंच तो आमना-सामना होता. कारण त्यांनी विदिन 15 डेज ऑफ माय जॉइनिंग ॲज अन IG चंदीगड, 15 दिवसांच्या आत एक खूप जुनी काहीतरी 10 वर्षांपूर्वीची एन्क्वायरीच्या बेसवर त्यांनी सडनली माझ्या 3 सीनियर ऑफिसर्सला सस्पेंड केलं.
आणि माझ्या नोटीसमध्ये सुद्धा गोष्ट नव्हती. कारण मला अजून 15 दिवसच झाले होते. ना इन्क्वायरी माहीत होती, ना त्यांनी मला कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि चंदीगड एक छोटीशी पोलीस सर्व्हिस आहे. त्यामधून तुम्ही 3 सीनियर पोलीस ऑफिसर्सना लगेच सस्पेंड कराल. तर आणि वृत्तपत्रांमध्ये आधी आलं, की ते सस्पेंड झालेत. आयजी म्हणून मला नंतर सांगितलं गेलं आणि कुणी सांगितलं? त्याच ऑफिसर्सनी येऊन, की "मॅडम आम्हाला तर सस्पेंड केलंय." मी म्हटलं, "तुम्हाला कसं सस्पेंड करू शकतात? मला सुद्धा तर सांगितलं ना, मी आयजी आहे या फोर्सची, जिने या 5,000 फोर्सला लीड करायचंय." तर म्हटले, "नाही, आम्हाला तर सस्पेंड केलंय." मी म्हटलं, "काही ऑर्डर तर आली नाहीये, काही माहीत नाही." "नाही, येणार आहे म्हणे ऑर्डर." तर वृत्तपत्रांमध्ये आधी आलं माझ्याकडे. मग ती गोष्ट माझ्याकडनं सहन झाली नाही. हे नाही होऊ शकत. असं नाही होऊ जर शकत. सहन नाही झालं तर तुम्ही तिथे पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन केलं तुमच्या सपोर्टसाठी. नाही, मी काही पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन नाही केलं. हे खरं नाहीये. जे खरं आहे ते मी सांगितलं. हे खरं नाहीये. मी कुठलंच डेमॉन्स्ट्रेशन नाही केलं ना मी इंटरेस्टेड होते डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तो तर ओपनली ब्लेटंट इनजस्टिस होता आणि जर इनजस्टिसमध्ये मी आपली फोर्स हे बघा, एक इन्स्पेक्टर जनरल म्हणून जर मला प्रत्येक अवघड काम आपल्या ऑफिसरकडून करून घेतलं असेल, तर जेव्हा त्यांच्याबरोबर अन्याय होत असेल, तेव्हा मी त्यांच्यासोबत उभी राहिले नाही, तर मी आहे कोण? मग जेव्हा तुमच्याबरोबर अन्याय होतो तेव्हा तुमच्याबरोबर कोण उभं असतं? अरे देवा! आणि ईश्वर, आणखी असे सीनियर ऑफिसर्स सुद्धा जे होते, ते सगळे एकदम सारखे नसतात. माझ्याकडे अनेक चांगले ऑफिसर्स आले. देव मारवा साहेब आले, कौशल साहेब बसलेत, गौतम कौल साहेब होते, पी.आर. राजगोपाल होते, जी.एन. चतुर्वेदी होते, आर.के. अजय राज शर्मा साहेब होते. तुम्ही इतके सपोर्ट मोठे-मोठे करणाऱ्यांची होते. नावं सांगत आहात. ते लोक कोण होते जेव्हा बिल क्लिंटन यांनी ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं तर त्यांनी ते थांबवलं? ते पोलीस ऑफिसर्स नाही थांबवलं. ते आणखी कोणीतरी थांबवलं होतं. ते आय-ए-एस ते ऑफिसरने. आय-ए-एसचे ते ऑफिसर. माहीत नाही, आठवत नाही कुठले ऑफिसर्स होते. की तुम्ही नाव सांगण्यापासून थांबवत नाही, मी आहात स्वतःला. थांबवत नाहीये स्वतःला. ते हजर नाहीयेत, योग्य नाहीये नाव घेणं. कारण की ते हजर नाहीयेत. हजर असते तर तुम्ही त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं असतं, की या तर युजलेस होत्या, यांना जायची गरजच नव्हती. मग गोष्ट वेगळी असते ना. तर ते तुम्ही बोलवलंच नाही त्यांना, त्यामुळे मी त्यांचं नाव नाही घेऊ पण शकत. तुम्ही हे मान्य करता की आपल्या देशामध्ये जे आय-ए-एसचे ऑफिसर असतात आणि जे आय-पी-एसचे ऑफिसर असतात त्यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे विवाद असतात. आय-ए-एसचे लोक आय-पी-एसच्या लोकांना पुढे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही प्रकारचे लोक असतात. दोघांचा दृष्टिकोन आपापला असतो. हे 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 खरं आहे. कारण आमचं जे फील्ड एक्सपिरियन्स जास्त असतो. आम्ही आपल्या सर्व्हिसच्या पोलीस ऑफिसर्स बरोबर क्लोजर असतो. ते एक डिटॅच व्ह्यू घेतात. ते ऑफिसमध्ये बसून काम करतात. फील्डमध्ये इतकं नसतात जितके आम्ही लोक जवळ असतो. तर नॅचरली 2 दृष्टिकोन आहेत. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. होतात सुद्धा किंवा होत सुद्धा नाहीत. त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. असं झालंय सुद्धा आणि नाही सुद्धा झालंय. तुम्ही हे सांगा की तुमच्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये तुमचे मतभेद झाले. प्रत्येक पोस्टिंगमध्ये कुणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळीकडे सर्व्हाइव्ह कसं केलं? परमेश्वर. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही खुर्चीला चिकटलेले नाही, तर मग काही प्रॉब्लेम नाही. मी खुर्चीला कधीच चिकटून बसले नाही, कारण मी बेसिकली फील्ड ओरिएंटेड आहे. मला खुर्चीची आवडच नाही. मला खुर्ची उलट बांधून ठेवते. मला तर खुर्चीपासून लांब राहायला आवडतं. फील्डमध्ये जास्त राहायला आवडतं. त्यामुळे आणि जर तुम्ही या 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 गोष्टीला चिकटून राहिलात, तर मग अवघड होत असतं. जर तुम्ही चिकटून नाही राहिलात, तर मग खुर्ची मागे धावते तुमच्या, की येऊन बसा. खूप मोठी यादी आहे माझ्याकडे आरोपांची. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर किरण बेदी यांच्यावर जनतेचा खटला पुढे चालूच राहील. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत इंडियाच्या सुपर कॉप किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की ह्या केवळ स्वतःचं गुणगान गातात. किरणजी, जी जेलसी असते आणि जे मतभेद असतात ते यामुळे होतात की इतकं जास्त तुमचं गुणगान होतं मीडियामध्ये की कोणालाही हे वाटेल बघून. मग आता मी काय करू? मी काय करू मग? हे प्रत्येक गोष्ट दृष्टिकोनाची आहे. जर सेल्फ ग्लोरिफिकेशन असतं, तर आज माझ्याकडे आणखी एक मेडल असतं, जे मी नव्हतं घेतलं. ते होतं एशियन ज्योती. एशियन गेम्स नंतर 1982 एशियन्स गेम नंतर जेव्हा आठवतं तुम्हाला ट्रॅफिक मॅनेजमेंट खूप चांगलं झालं होतं? एशियन गेम्स? कुणाला कुठलीच अडचण नव्हती. सगळे व्यवस्थितपणे पोहोचू शकले. काही प्रॉब्लेम्स नव्हते, काही जॅम्स नव्हते झाले आणि राजीव गांधींनी सुद्धा स्वतः पार्किंग लेबल मागून घेतलं होतं. हा विचार करून की
त्यांची पाळी सुद्धा येऊ शकते जर त्यांनी ट्रॅफिक रूल्स व्हायलेट केले. इथपर्यंत सगळेजण रूल्स रिस्पेक्ट करत होते आणि त्याच्यानंतर आणि त्यामध्ये मीडियाने त्याच्यात लिहिलं होतं की इट वॉज एक्सिलेंट. सो त्याच्यानंतर आम्हाला मेडल्ससाठी बोलावलं गेलं की आता तुम्ही मेडल घ्या. तर त्यामध्ये मला सुद्धा मेडलसाठी बोलावलं होतं एशियन ज्योतीसाठी. तर मी म्हटलं होतं की नाही, मला नाही, हे मेडल माझ्यासाठी आहे का की ट्रॅफिक युनिटसाठी आहे? तर ते म्हणाले, "हे तुमच्यासाठी आहे." तर मी म्हटलं, "मला नको आहे हे." कारण हे काम एकटीचं नव्हतं. हे काम हजारोंचं होतं. मी म्हटलं, "हे मला नको. हे मेडल जर द्यायचं असेल तर प्लीज संपूर्ण ट्रॅफिक युनिटला द्या आणि त्या सगळ्या होमगार्ड्सना द्या आणि त्या सगळ्या स्टुडंट्सना द्या, ज्यांनी उभं राहून ही सगळी ड्युटी केली." तर जर सेल्फ ग्लोरिफिकेशन नसतं तर मी सुद्धा उभं राहून बॅज लावलं असतं. ते नाही घेतलं. जेव्हा तुम्ही तिहार जेलमध्ये हां. पोहोचलात, तेव्हा तुम्ही पहिलं स्टेटमेंट हे दिलं, की असं वाटतंय, की मी एखाद्या प्राणी संग्रहालयात आले आहे. अच्छा. तुम्ही म्हणालात, होतंच. की इथे इतकी वाईट अवस्था आहे. हो. तुमच्या आधी इतके ऑफिसर्स त्या जेलमध्ये गेले होते. तुम्ही एका स्टेटमेंटने सगळ्यांच्या कामावर पाणी टाकलं. अनफॉर्च्युनेटली त्यांनी काही कामच केलं नव्हतं. हे खरं आहे आणि मी सांगते तुम्हाला, मी तिकडे पोलाईट होते. जर मी जर गव्हर्नमेंटला एक सुद्धा रिपोर्ट नाही पाठवला, जे मी तिथे पाहिलं, मी केवळ ते सुधारायला सुरुवात केली होती. मी कोणाच्याही विरोधात काहीही लिहिलं नाही, की इथे काहीतरी मी काय पाहिलं तुम्ही? तिथे काहीही व्यवस्थित नव्हतं. कारण जेव्हा मी पहिल्या रात्री नाईट पेट्रोलिंगसाठी तिहार जेलमध्ये गेले होते, तेव्हा अगदी झू होतं. काहीतरी प्रत्येक प्रकारचे आवाज येत होते. काहीतरी जॅकॉलसारखा, काहीतरी कुत्र्यासारखा. तर प्रत्येक प्रकारचे आवाजच होते. तर मी त्यांना विचारलं, "हे काय आहे? हे का झोपले नाहीयेत अजून?" हे मी माझे विचार सुद्धा करू शकत नव्हते, की रात्री हे झोपणार नाहीत. कारण आपण रात्री झोपतो. आणि जेलमधले लोक झोपले नाहीत. तर त्याला मी आपापल्या ऑफिसर्सना विचारलं, की "हे जेलमधले लोक झोपत का नाहीत?" तर म्हणाले, "झोपतील कसे? कारण हे सगळे तर पूर्ण दिवस जागे राहून नशे करतात." मी म्हटलं, "कुठला नशा करतात?" म्हणे, "प्रत्येक प्रकारचे नशे. तुम्ही जे काही द्याल त्यांना त्याचा नशा." तर मी म्हटलं, "कुठले-कुठले नशे?" तर एक तर नशा जो त्यांना मिळू शकतो तर ते नशेडी आहेतच आणि इथे नशा नाही मिळाला. त्यांचे विथड्रॉवल सिम्प्टम्स आहेत. त्यांना थकायला होतंय. ते दुसऱ्याला झोपू देत नाहीत. तर इथे ते ज्यांना नशा नाही मिळत आहे आणि इथे दुसरे जे कंपोजच्या गोळ्याच खात बसलेत. कफ सिरप आहे तर कफ सिरपच पीत बसलेत. तर इथल्या सुद्धा ज्या गोळ्या डॉक्टर देतात ते सुद्धा इतक्या जास्त घेतात त्याचाच नशा. तर प्रत्येक व्यक्ती एकतर नशेच्या तुटण्याने गोंधळ घालते किंवा एखादा व्यक्ती कोणीतरी नशा केल्यामुळे गोंधळ घालतात. मला वाटलं कुठल्या जागी आले मी? मला पूर्ण विश्वासच नव्हता, की हे कधीतरी सरळ होतील, हे झोपतील का? मला अजिबात विश्वास नव्हता. मी म्हटलं आता काही खरं नाही, हे तर वॉटोलो झालं. आता तर अवघड परिस्थिती आहे. मी सुद्धा यांच्यात हरवून जाईन. परंतु त्यामुळे मी हिंमत हरले नाही आणि आम्ही लोकांनी मग तिथे काम सुरू केलं आणि एकदम परिवर्तन सुरू झालं. जे मेडिसिन्स डॉक्टर वाटत होते त्यावर ताबा मिळवला आणि मग त्यांना शिकवलं आणि रात्री दिवशी जागवलं. झोपू दिलं नाही कोणाला. कोणाला अभ्यासात रमवलं, भक्तीत रमवलं, प्रवचनांमध्ये रमवलं आणि एक दिवस मग अशी सिच्युएशन आली, ते झोपू लागले. द पॉइंट इज झू तुम्ही आहे तर झू होता. हे सगळं वाईट होतं. खूप वास येत होता. कचराच कचरा होता, जो आपण खूप महिन्यांपासून काढलाच नव्हता. चपाती जी होती त्याच्यावरती किडे होते. ही सगळी वस्तुस्थिती आहे. कारण मी जेव्हा पिटिशन बॉक्स सुरू केला होता आधी तिथे मोबाईल पिटिशन बॉक्समध्ये, तिथे त्यांना विचारलं होतं, "जे तुम्हाला लिहायचं ते लिहा." आज सुद्धा माझ्याजवळ त्या चिठ्ठ्या आहेत, ज्यामध्ये लिहिलंय की आमच्या वर्णांमध्ये किडे आहेत. तेच पुसायचं भांडं त्यामध्येच पुसले जात होते. त्यातच धुवून त्यातच मग वरण यायचं. मी कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगू? या गोष्टी मी लिहिल्यात माझ्या नंतर माझ्या पुस्तकात. परंतु खरं वस्तुस्थिती ही होती. इतकं चांगलं म्हणा, आणखी एक कॉन्ट्रोव्हर्सी बनली असती, जर मी सगळा काही रिपोर्ट लिहून पाठवला असता गव्हर्नमेंटला आणि विचारलं असतं, "आता सांगा मी काय करू?" आता सांगा, मी कोणाला हे म्हटलं नाही, की सांगा मी काय करू? केवळ ते सुधरवायला सुरुवात केली, साफ करायला सुरुवात केली, सफाईचे भांडे ठीक करायला सुरुवात केली, स्टेनलेस स्टीलचे भांडे घ्यायला सुरुवात केली. स्टील अथॉरिटीकडून तिथे मोठे ब्युटिफुल स्टेनलेस स्टीलचे ड्रम घेतले. पुसण्यासाठीचा ड्रम वेगळा, स्टेनलेस स्टील वेगळा, वरण वगैरे सगळं स्वच्छ. कचरा गार्बेजला आम्ही मॅन्युअर बनवलं. कोणाकडे तक्रार नाही केली. केवळ काम करायला सुरुवात केली फक्त. तर ही कॉन्ट्रोव्हर्सी आहे. काम करणं कॉन्ट्रोव्हर्सी आहे. तुम्ही जेलला आश्रम बनवलं. नक्कीच. जेल आहेच आश्रम. जर आम्ही जेलला आश्रम बनवलं नसतं, तर आम्ही आमची ड्युटी नीट करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण जेल एक सुधारक जागा आहे आणि आपण लोक केवळ करेक्शन सेंटर नाव देतो, परंतु त्यात करेक्शन करत नाही.
सो आम्ही आश्रम दिलं म्हणजे डोक्यामध्ये जाईल की तुम्ही इथे सुधारण्यासाठी आला आहात. सो त्याला इम्पॅक्ट नेम होतं. आता आम्ही म्हणायला लागलो तिहारचे आश्रम निवासी आहात. आता असे कसे नशे करतील, कसे पितील? आश्रमात असं थोडीच करतात. तर जर कोणी व्हायलेट केलं तर बाकी त्याला पकडायचे की अरे तू आश्रमचा निवासी आहेस असं करतोस. तर त्यामुळे एक इम्पॅक्ट व्हायला लागला. नावामुळे इम्पॅक्ट व्हायला लागला. परंतु केवळ नावच नाही, काम सुद्धा होतं. इथे काम आणि तिथे नाव. पण आम्ही तर ऐकतो की जेलमध्ये आता पुन्हा त्याच जुन्या पद्धती सुरू झाल्या आहेत. आम्ही वृत्तपत्रांमध्ये कित्येक वेळा वाचलं की एकदा 13 कैदी जेल तोडून पळाले, एकदा 4 कैदी जेल तोडून पळून गेले. जर आश्रम असेल तर तिथून पळून का जाईल कोणी? ही गोष्ट खरी आहे, परंतु या घटना झाल्यात. परंतु जेल कायमच एक आव्हान असतं. जेलमध्ये अशा घटना होऊ शकतात. जरासं सुद्धा दुर्लक्ष झालं, जरासे सुद्धा डोळे मिटले असतील तर हे होऊच शकतं. त्यामुळे हे रोजचं खूपच अलर्ट काम आहे. सो जर आश्रम सुद्धा म्हणत असतील तर याचा अर्थ असं थोडीच आहे की तुम्ही झोपून जा. यू हॅव टू स्टे अलर्ट आणि हे रोजचं काम करणं गरजेचं आहे. तर जराशी सुद्धा कुठेतरी एका व्यक्तीकडून चूक झाली, एका कॉन्स्टेबलकडून चूक झाली, भले बाकी सगळे अलर्ट असतील परंतु जर तो नालायक असेल तर नालायकी होऊच शकते. त्यामुळे जरी तुम्ही नाव सुद्धा बदलत असाल, रिफॉर्म सुद्धा आणत असाल तर तुम्ही अलर्टनेसमध्ये काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. सिक्युरिटीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करूच शकत नाही. परंतु मेसेज आहे की सिक्युरिटी सुद्धा ठेवा, परंतु रिफॉर्म सुद्धा ठेवा जसा आजकाल आहे. एका व्ह्युअरने एक चिठ्ठी लिहिली आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की किरण बेदींना आप की अदालतमध्ये इतकं नक्कीच विचारा की ज्या प्रकारे त्यांनी कैदींना रिफॉर्म केलं, तसं ते देशातील नेत्यांना रिफॉर्म करू शकतात का? ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मी तर खूपच लहान ऑफिसर आहे. ही गोष्ट माझ्या हातातली नाही. परंतु हो, जर तिहारमध्ये गेले असते तर कदाचित बेटर असतं. आप की अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध पोलीस ऑफिसर किरण बेदी यांच्यावर. आप की अदालतमध्ये या खटल्याचा आणखी एक भाग एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत सुप्रसिद्ध पोलीस ऑफिसर किरण बेदी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप किरण बेदी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या पोलिसिंगवर कमी आणि इतर गोष्टींवर जास्त लक्ष देतात. किरणजी, मी तुमच्या संपूर्ण जर बायोडेटाची लिस्ट बघितली तर तुम्ही बरीचशी कामं केली आहेत. तुम्हाला अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. तुम्ही जगभरामध्ये जाऊन लेक्चर्स दिले आहेत. एक वर्षामध्ये 4 कंट्रीजना व्हिजिट केलं आहे. तुम्ही NGO चालवता लोकांची मदत करण्यासाठी. असं वाटतं की पोलीस ऑफिसरचं जे काम असतं ते सोडून बाकी सगळी कामं करता तुम्ही. मी 2 वर्षांची स्टडी लीव्ह घेतली होती ते पुस्तक लिहिण्यासाठी आणि त्या स्टडी लीव्हमध्ये जेव्हा मी तिहारवरती लिहित होते पुस्तक, तेव्हा मला गरज होती सगळ्या कंट्रीज बघण्याची जिथे जाऊ शकत होते की जे मी लिहिते ते ओरिजिनल वर्क आहे का, की कुठे दुसरीकडे सुद्धा काम झालंय. तर त्यामुळे त्या दिवसांमध्ये मी 2 वर्षात जगाच्या 2दा फेऱ्या मारल्या आणि आपले सेव्हिंग्स सुद्धा खर्च केले आणि मला फेलोशिपमध्ये जो पैसा मिळाला तो सुद्धा खर्च केला. कारण माझा उद्देश होता की मी जे लिहिते तो माझ्या जवळ एक विश्वास असेल की एक ओरिजिनल कॉन्ट्रिब्युशन आहे. तर त्यामुळे त्या दिवसांमध्ये तर मी खूप ट्रॅव्हलिंग केलं. किरणजी, अशी व्यक्ती जो रिफॉर्म करत असेल, जो लेक्चर्स देत असेल, त्याला पोलीसमध्ये नाही तर पॉलिटिक्समध्ये असलं पाहिजे. का पोलीसमध्ये का नाही असू शकत, असा का तुम्ही विचार करता? मला वाटतं आणखी मोठे चांगले आणि पोलीस ऑफिसर्स रायटर्स सुद्धा आहेत. मी आता नुकताच एका केरळमध्ये होते. तिथे एका पोलीस ऑफिसरने एक स्टोरी लिहिली होती आणि ती स्टोरी एका सिनेमाचं जनतेला स्क्रिप्ट बनली. विचारूयात की त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडून. हो, इकडे तुम्ही. खूप विचित्र वाटतं जेव्हा आपण पोलीस फोर्सला बघतो. मोठी मोठी पोटं सुटलेली, बेल्ट खाली, कॅप शिवाय, बीटवर आहेत पण जितके शॉप्स असतील तिथे थांबतील, त्यांची वसुली करतील. क्वचितच कोणीतरी वरपासून ते खालपर्यंत असा असेल जो फिजिकली फिट दिसून येईल आणि आपल्या कामामध्ये चोख हे हे बघा. इम्प्रेशन केवळ एका दिल्लीच्या किंवा कुठल्या मुंबईचं नाहीये, संपूर्ण देशाच्या पोलिसांबद्दल पब्लिकमध्ये हे इम्प्रेशन आहे. फिजिकल फिटनेसचं काय करणार? त्यांच्या खाण्यापिण्याच्या सुद्धा वेळा नाहीयेत. तर त्यामुळे माहित नाही, ह्यांना माहित नसतं की रात्रीचं डिनर कधी कधी होईल. त्यामुळे जेव्हा जे मिळेल ते खाऊन घ्या. त्यामुळे ना फिजिकल फिटनेस नाही यांचं काही टाइम टेबल. दिस इज द ट्रुथ ऑफ मॅटर. फिजिकल फिटनेस ऑल्सो वॉन्ट्स टाइम आणि टाइम मीन्स रेग्युलेटेड लाईफ. त्याला माहित असलं पाहिजे मी 10 वाजता ड्युटीला जाईन तर मी 6 वाजता परत येईन. मग मी सकाळी उठून योगा करू शकेन किंवा फिजिकल फिटनेस करू शकतो. संध्याकाळी मी घरी पोहोचेन जेवायला. सो हे नॉर्मल
लाईफ जगत नाहीत. कधी टेररिस्ट कॉल आला, तर कधी एखाद्या बंदोबस्ताचा कॉल आला. ते चालूच असतं. त्यामुळे या सरकारमध्ये आपली 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 कंट्री 13 महिन्यांचा पगार 12 महिन्यांमध्ये देते. का? कारण असा मोह दाखवू त्यांना धरून ठेवताना मग दिवाळी पण असो, दसरा किरणजी, असो. याचा अर्थ असा तर नाही होऊ शकत की तुम्ही हप्ता घ्यायला नाही, मी सुरुवात दुसऱ्या करावी. गोष्टींवर येते. मी दुसऱ्या गोष्टीवर येते. अजिबात नाही. का हफ्ता का घ्यायचा घेणं ही काही जस्टिफाईड नाहीये. हे चुकीचं आहे. परंतु पहिली गोष्ट सुद्धा चुकीची आहे. ही सुद्धा चुकीची आहे. तुम्ही हफ्ता का घेत आहात? अच्छा, कित्येक जागी ती भूक आहे, कित्येक जागी ती ग्रीड आहे आणि कित्येक जागी मुलांच्या फीज आहेत. कारण ते स्कूल नाहीयेत त्यांच्याकडे. त्यांच्या मुलांना सुद्धा वाटतं की त्यांना सुद्धा रंगीत टीव्ही मिळेल, आपकी अदालत प्रोग्राम बघण्यासाठी, रजतजींना बघण्यासाठी. कित्येक लोकांजवळ कलर टीव्ही असेल, त्यांची मुलं सुद्धा जातात. हे चुकीचं आहे. आय एम नॉट जस्टिफाईंग. त्यांचे पगार कमी असतात, मुलांना शिकवू शकत नाही, घराचं भाडं त्यांच्या घरचे सरकार. जर प्रत्येक पोलीस ऑफिसरला सैनिकासारखं आपण बघायला लागलो, आपल्या सैनिकासारखं, आणि मला खूप आदर आहे की आपण आपल्या सैनिकाची खूप देखभाल करतो. चांगलं आहे, कमीत कमी कुणाची तरी देखभाल करतो. परंतु जर प्रत्येक शिपाई या देशात पोलीस कॉन्स्टेबलची देखभाल एका सैनिकासारखी करायला लागला, तर मग तुम्ही बघाल की तो कसा बदलेल. आपल्या इथे वेलफेअर नाहीये. आपल्या इथे पोलीसमध्ये कुठली वेलफेअर कॉन्सेप्ट नाहीये. माझी अपील आहे, माझं ड्रीम आहे, माझं एक स्वप्न आहे, माझी मागणी आहे, माझी इच्छा आहे की आपल्याकडे सुद्धा एक वेलफेअर बॉडी खूप मोठी व्हावी, ज्यात आपण आपल्या प्रत्येक शिपाई आणि हवालदार, ASI, सब इन्स्पेक्टरच्या फॅमिलीची देखभाल करू शकतो आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ की बघ, तुझी फॅमिली प्रोटेक्टेड आहे, तुझे फॅमिलीकडे बघणारी लोक आहेत, शिकतायत, वाचतायत, लायक बनतायत, रस्त्यावर फिरत नाहीये. तू जा, काम कर. मी तुम्हाला गॅरंटी देते की 100% आम्ही त्यापेक्षा बेटर काम देऊ शकू. आम्हाला फक्त वेलफेअरची सिस्टीम पाहिजे आणि वेलफेअर एक इश्यू पाहिजे, वेलफेअर एक प्रायोरिटी पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं बघायचंय की आपली वेलफेअर कॉन्सेप्ट सुद्धा बनावी आपल्या सर्व्हिसेसमध्ये. आम्ही आशा करतो की तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होईल. आपण थांबूया एका ब्रेकसाठी आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत जनतेचे जज MB कौशल यांचा निर्णय. आपकी अदालतमध्ये आज आपण किरण बेदी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं त्यांच्याविषयी चाललेल्या विवादांवर. आपण त्यांना विचारलं IAS आणि IPS ऑफिसर्स यांच्यातील मतभेदांविषयी. त्यांनी आपल्याला सांगितलं पोलीस रिफॉर्म्सबद्दल. आता आजच्या कारवाईवर आजचे जज MB कौशल यांचा निर्णय. या अदालतच्या कारवाईच्या दरम्यान श्रीमती किरण बेदींवर अनेक प्रकारचे आरोप लावले गेले, परंतु मी ही गोष्ट खूपच आनंदाने सांगू शकतो की त्यांनी सगळ्यांची योग्य आणि खूप समजुतीने उत्तरं दिली, मुद्देसूद उत्तरं दिली. यामध्ये विशेष करून जी लॉलेस सिच्युएशन, महिलांची सुरक्षा, ते आपली मनमानी करतात किंवा सेल्फ ग्लोरिफिकेशन, किंवा शेवटी जे पोलिसांच्याबद्दल त्यांनी पोलिसांच्या वेलफेअरबद्दल त्या बोलल्या, त्याचा विशेष उल्लेख करायला हवा. आणि सगळी कारवाई ऐकल्यानंतर माझा आपला हा निर्णय आहे की त्यांना कुठल्याही आरोपासाठी दोषी मानलं गेलं नाहीये आणि अदालत त्यांच्या सगळ्या उत्तरांनी संतुष्ट आहे. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की आपकी अदालतमध्ये किरण बेदीजींनी जे स्वप्न बघितलंय, ज्या रिफॉर्मबद्दल बोलले आहेत, ज्या पोलीस लोकांच्या जीवनशैलीमधील सुधारणेबद्दल बोलले आहेत, ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपलं इंडिया टीव्हीचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत. हे वचन आज आम्ही तुम्हाला देत आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.